हाय, कशा आहात सगळे? खूप खुश असाल ना? काल इंडिया वर्ल्ड कप जिंकली. म्हणजे मला पण ऍक्च्युली म्हणजे काय बोलू खरं कळत नाही, म्हणून म्हटलं की व्हिडिओच्या थ्रू जरा एक असा वेगळा व्हिडिओ करावा. मी नेहमी व्हिडिओ करतो तो माझ्या प्रोडक्टसाठी वगैरे करत असतो, एजन्सीची मार्केटिंग वगैरे, पण हा जरा एक वर्ल्ड कपसाठी व्हिडिओ आहे. म्हणजे आय वॉज गोइंग टू, म्हणजे मी ब्लॉग लिहायचा विचार होता, पण एवढे इमोशन्स आहेत अजून की म्हणजे काय लिहू हे कळतच नाही. त्याच्यामुळे म्हटलं की जरा फक्त काही गोष्टी बोलतो व्हिडिओच्या थ्रू. तर सांगायची गोष्ट म्हणजे मेन हा वर्ल्ड कप जिंकण्याचा आनंद जो आहे तो सगळेजण आता अजूनही आपण फील करतोय. म्हणजे एक जे आपण म्हणतो ना 13 वर्ष म्हणा, तर 50-50 आपण 2011 साली 50 ओव्हर वर्ल्ड कप जिंकला होता. त्याच्यानंतर 2024 साली हा वर्ल्ड कप जिंकला. मग 13 वर्षाच्या गॅप नंतर आपल्याला जी गोष्ट मिळते ना ती आपल्याला काल मिळाली. आणि जी मॅच होती ती मॅच जी टफ झाली शेवटपर्यंत. आणि एक वेळ असा होता तेव्हा क्लॅसन जी ज्या पद्धतीने बॅटिंग करत होता, 24 बॉल 26 पर्यंत साऊथ आफ्रिकाच्या हातात गेम होता. सगळ्यांना वाटलं की परत एकदा ती स्टोरी झाली, इंडिया परत चोक करतायत, रोहितकडे बघून वाईट वाटत होतं. पण अक्षरशः अनबिलिव्हेबल मॅच झाली आणि इंडियाने ती एवढी मस्त जिंकली. आणि एक वेगळं म्हणजे आणि रोहितकडे बघून तर बघा ना, किती म्हणजे एक आपल्यातलाच म्हणजे बोरिवलीला राहणारा, गोराईमध्ये राहणारा मुलगा, आपल्यासारखाच तो लाईफ जगलाय शाळेमध्ये वगैरे. नंतर मग त्यांनी जे मेहनत करून जो इंडियन टीम मध्ये आला 7 साली ऍज अ प्लेअर, मला एक्झॅक्टली माहिती नाही वय किती होता, पण मे बी 20 ते 25च्या मध्येच असेल. तर त्या त्यांनी वर्ल्ड कप जिंकला होता. त्याच्यानंतर तो विचारा 2015 साली, 19 साली त्यांनी 500 मारल्या होत्या, 5 सेंचुरिया 50 ओव्हर वर्ल्ड कपला, ते पण इंग्लंडमध्ये. तरी एक सेमीफायनलचा मॅच होती ती आपण हरलो न्यूझीलंड, आपण वर्ल्ड कपच्या बाहेर आलो. त्याच्यानंतर रोहित शर्मा कॅप्टन झाला. काही वाद झाले मध्ये विराट आणि रोहितला कॅप्टन्सी दिली तेव्हा. तरी रोहितनी त्याच्यानंतर आपलं काय झालं, रोहित ह्याचा 2022ला आपल्या ह्याच्यामध्ये वर्ल्ड कपला कॅप्टन झाला ऑस्ट्रेलियामध्ये, तेव्हा आपण सेमीफायनलला हरलो. त्याच्यानंतर WTC फायनल झाली यावर्षी, ती आपण हरलो ऑस्ट्रेलियाची. पण त्याच्यानंतर सगळ्यांना वाटलं की आपण वर्ल्ड कप जिंकू. 2023 वर्ल्ड कप नोव्हेंबरला जो इंडियामध्ये होता, आपण खूप चांगला पूर्ण वर्ल्ड कपला खेळलो. पण ऍज यू नो फायनलला सगळी स्वप्न दुरुस्त. आणि त्याच्यानंतरचा रोहितचा चेहरा आहे तो अजूनही लक्षात राहतो. त्याच्यानंतर परत IPLच्या घटना झाल्या, हार्दिक रोहितचा इश्यू झाला. पण त्यानंतर जेव्हा वर्ल्ड कपला रोहितला कळलं की हा माझ्यासाठी मे बी फायनल फ्रंटियर आहे, त्या पद्धतीने मग रोहितनी टीम तयार केली. सगळी त्याला जुनी लोक त्याला हवी होती. विराट हवा होता, पंड्याशी एवढे वाद होते IPLला, तरी पंड्याला त्यांनी घेतला. सगळे बॉलर्स, बुमराह बोला, कुलदीप बोला, अक्षर बोला, सूर्यकुमार, सगळे बॅट्समन, सगळ्यांनी टीम परफॉर्मन्स दिली. आणि शेवटी आपण काल ते स्वप्न पूर्ण केलं. आणि कसं होतं ते कालचा जो 4 तास होते आपल्या पूर्ण देशाच्या ह्याच्यातल्या, आपल्यामध्ये खूप सगळ्याला खूप प्रॉब्लेम असतात, आपल्याला खूप इश्यूज असतात आपल्या लाईफमध्ये. पण हे 4 तास आपण सगळं विसरून गेलो. पूर्ण देश, 130 मिलियन जनता, ते म्हणतात बिलियन की मिलियन ते मी सांगू शकत नाही, ते सगळं एकच होतं, वर्ल्ड कप वर्ल्ड कप वर्ल्ड कप. आणि जिंकल्यानंतरचा जो आनंद आपणही तो एक्सपिरियन्स केला. मे बी आपल्याला त्याच्यातून काही मिळणार नाही, थोडं सॅटिस्फॅक्शन मिळेल, मॉनिटरी वी डिडंट गेट एनिथिंग, पण म्हणतात ना तो सॅटिस्फॅक्शन जे मिळालं ना, ते सगळं दुःख आजच्या दिवस तरी सगळी लोक या देशातली विसरली असतील. त्याच्यामुळे हा व्हिडिओ केलाय मी. तसं मी हेल्थ अँड वेलनेस मध्ये ब्लॉगिंग करतच असतो. तुम्ही www.allahadmere.com वरती माझे ब्लॉग्स पण वाचू शकता. तर हाच एक हेल्थ अँड वेलनेसचा विषय आहे, म्हणजे सॅटिस्फॅक्शन जो आपल्याला क्रिकेट देतो. आणि ऍज अ क्रिकेट फॅन ते सॅटिस्फॅक्शन मी फील केलं. आणि माझ्यासोबत क्रिकेट आवडत असलेल्या आणि न आवडत असलेल्या लोकांनी ते काल ते एक्सपिरियन्स केलं असेल. सो तो पर्पज होता व्हिडिओ बनवण्याचा. वन्स अगेन चक दे इंडिया, थँक्यू रोहित. आणि लास्ट अँड द बेस्ट राहुल द्रविड जो 2007ला रडला होता, वर्ल्ड कप कॅप्टन होता तो 50 ओव्हर वर्ल्ड कपला. मला पण आठवतं रात्री 1:30-2 वाजले होते, आपण वर्ल्ड कपच्या बाहेर पडलो होतो. त्याच्यानंतर तो 24 साली द्रविडच्या हातात वर्ल्ड कप आला आणि जो द्रविडनी रिएक्शन केली, दॅट वॉज लाईक अन आयसिंग ऑन द केक. ठीक आहे, आता परत भेटू, वेगवेगळे व्हिडिओज मी करतच राहीन. थँक्यू अँड चक द इंडिया. गुड नाईट.